एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जिवंत बॉम्बसह पकडलेल्या आरोपींमधील सुधन्वा गोंधळीकर हा मूळचा साताऱ्यामधला असून तो सातारा शहरातील करंजे परिसरात राहतो। त्याचा पुण्यामध्ये ग्राफिक डिझाईनचा व्यवसाय असून त्याचं लग्नही झालेलं आहे आणि त्याला 2 लहान मुली असून त्याचा भाऊ पुण्यामध्ये आयटी क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय। या घटनेची माहिती त्याच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। त्याच्या वडिलांनी आपण या सगळ्या प्रकरणाबाबत अनभिज्ञ असल्याचं आणि माझा मुलगा असं काही करू शकत नसल्याचं म्हटलेलं आहे। सुधन्वा याला सुद्धा या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या अटकेनंतर कुटुंबियांना धक्काच बसलेला आहे। मूळचा सातारामधला आहे सुधन्वा गोंधळीकर आणि याच्यानंतर त्याच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा महत्त्वाची आहे की या अशा प्रकारावर विश्वास बसत नाहीये, त्यांचा मुलगा असं कुठलंही कृत्य करू शकत नाही असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे। तर आम्हाला अनभिज्ञ आणि असं काही होऊ शकेल यांच्या हातून असं काही कार्य होणार असेल हे शक्य नाही असं माझं म्हणजे वडील म्हणून ठाम मत आहे। नाही, आता हे अचानक म्हणजे त्यांच्या संपर्कात होते, जे वैभव जे त्यांचं आहे नालासोपारामधून ज्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या संपर्कात होते असं बोललं जातं। त्याविषयी असं तुम्हाला काय आधी बोलण्यात वगैरे काय? नाही, काही नाही, अजिबात काही नाही। त्यामुळं असं काही नाही। माझं कधी कुठं जाणं बाहेर वगैरे मुंबईला जाणं वगैरे त्यांचं जास्त करून नाही, त्यांचं काय असं काहीच नाही। असं काय झालेलं हे काय आहे आता